काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही काही काही नाही. तब्येत ठीक आहे ना त्यांची? हो हो अगदी ठीक आहे. मनू काय चाललंय तुझं? थांब ना, मी बोलतेय ना त्यांच्याशी. थांब ना. मॅडम मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की काही अपरिहार्य कारणांमुळे ना आम्ही आमच्या आयुष्यातून आमच्या कारकिर्दीतून 500वा प्रयोग वगळायचंच ठरवलंय. नाही हो, हे बघा, आम्ही 500वा न करता डायरेक्ट 501वा प्रयोग करतो. चालेल? मॅडम 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 तुमचे 499 प्रयोग झालेत. हो ना हो ना हो ना. त्यामुळे याच्या पुढे जोही प्रयोग होईल तो 500वाच असणार आहे ना. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की आजच्या आपल्या कार्यक्रमाला एक खास व्यक्ती येणार आहे. अरे वा. हो 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 का? ते खूप मोठे अंतराळवीर आहेत. ते खूप अरे ते काय ते आलेच. अरे अरे या 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 या. अरे आले. अय्या, नमस्कार. नमस्कार. अवीट ओ अवीट ओ. शक्यतो हे यानात जाताना घालतात ना? हो ना हो ना हो ना. असं रस्त्यावर ये जा करताना हे घालतात का? अरे असू दे, असेल त्यांचं काहीतरी, असू दे. सर खूप स्वागत आहे सर तुमचं. सर अरे सर तुम्ही आलात कार्यक्रमाला, खूप अभिमानाची गोष्ट आहे. एक मी ओळख करून देतो. ओळख हे हे आमचे गायक मनोमिलनजी यांचं नाव आहे आणि त्या अवीट रागिणी. आणि हे ते खूप मोठे अंतराळवीर. एरवी जरी अंतराळवीर असले तरी अंतराळ संशोधन ही फक्त त्यांची हॉबी आहे. मुळात ते उत्तम निवेदक आहेत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं निवेदनही तेच करणार आहेत. हो का? चालेल ना? चालेल की, काहीच हरकत नाही. चालेल म्हणजे काय. बेस्ट लक करा सर. सर तुम्ही निवेदन करा. चला चला मी बसतो. हा सर, थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू. मनू, अरे मी तुला काय सांगत होते. चंद्रावरून एवढा प्रवास आहे ग. मध्ये त्या उल्का लागतात, आकाशगंगा लागते. केवढं ट्रॅफिक. आलोच मी, कपडे चेंज करून आलोच. मनू, अरे मनू तू हसतोय. तो आला. हसतोय. मी बोललो होतो ना तो येणार. तो आला. आला 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 आला. आई, अरे काय करते? आला रे आला. आला तो आला. मला आनंद झालेला आहे. मनू, ऐक माझं. ऐकतोय. हसू नको. नाही, हसत नाही. हसण्याचा प्रसंग नाही. आई, मी खरंच सांगते मनू, आता आपण ना नशिबाचा भाग म्हणून या माणसाला ग्रेसफुली स्वीकारायला हवं. तो माणूस असला असता तर स्वीकारलं असतं ग, पण तो मुंजा आहे. तो माझ्या अंगुटीवर बसलाय असा. आई, परमेश्वर. मनू, दयाळू आहेस ना रे तू. दयाळू आहेस ना. एवढ्या कलावंतांना आमच्या या भूतलावरनं वर बोलवून घेतलंस. त्यांच्याबरोबर स्वर्गात तुझी एक कर ना मनोरंजन. तू माझ्यासारखा या पामराला, या निकृष्ट दर्जाच्या कलावंताला का त्रास देतोस दरवेळी? गालातल्या गालात हसू नकोस. मनू, उत्तर दे मला. गालातल्या गालात हसू नकोस. मनू. मला कळतंय तू हसतोयस ते. अरे काय चाललंय मनू? परिणाम झालाय का? बस बघू इथे. बस पाणी घे. पाणी पी. तू पाणी पी आणि शांत हो. काय चाललंय तुझं? मी इकडे. मनू, नाही. माझ्याशी बोल ना रे. तू गोळी घे. घेतो. मी बोलते त्यांच्याशी. शांत राहा. मला ना खरंच काळजी वाटायला लागली. बोल. अरे नमस्कार. कसं काय? बरेच दिवसांनी. अरे हो, झालं ना. थांबा ना मगाशी झालं. बरोबर मगाशी झालं. प्लीज. मी हात जोडते. यावेळी ना तुम्ही करा, काय करायचं ते करा. आमिरजी, हात जोड. कर्टन द्या. नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्यशील सरपोतदार. तरपोदार. टिचकी मारणार तू कोण रे? तसं नाही. आणि तू उत्तर का देतेस त्याला टिचकी मारल्यावर? अरे ते इथेच अडकतात. नको देऊ. कार्यक्रम सुरू आहे. जरा थांबा. अरे रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनो. मी माझी ओळख करून देतो, माझी माहिती देतो. रसिको, गेले अनेक वर्ष मी सूत्रसंचालनाच्या नावाखाली
सूत्रसंचलन करतोय रसिको, सूत्रसंचलन करतोय रसिको. लोचन मजनू आणि सत्यशील सरपोतदार ही 2 नावं आहेत, पण आमच्या गल्लीत मला एवढंच बोलवतात. बोल ना, पुढे बोल ना. चला काहीतरी हे सांगतोय. जाऊ दे ना. आणि लक्ष देते. लोचनजी नीट वागा ना जरा. आमचं जाऊ दे, प्रेक्षकांना तरी घाबराव. उद्या त्यांचं कोणाचं डोकं फिरलं ना तर तुमचा लोचन मजनूचा लोचन सुजनू करेल हं? पड़ गया मुंह पर रे, अरे इसका तो पंच रे. गुटरू गुटरू. रसिको, आता आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया रसिको. आज माझ्या आजूबाजूला फार मोठे मोठे कलावंत बसलेले आहेत रसिको. इथे माझ्या उजवीकडे बसलेले आहेत मेनोपॉज लेमन. मनोमिलन. मनोमिलन. तो माझ्या बसलेले आहेत मनोमिलन बाराघोडे. स्वराचे एवढे दिवस तू आम्हाला त्रास देतोयस, आडनावही लक्षात नाहीये तुझ्या. नाव सुद्धा नव्हतंच लक्षात. हे नको सांगूस मला. एक्सक्यूज मी, कार्यक्रम सुरू आहे. अरे चल पुढे. रसिको, तो माझ्या बाजूला बसलेले आहेत लमलमले हे मनोमिलन स्वरछेडे. स्वरछेडे बसलेले आहेत. रसिको कोण आहे हा? ए. नाही, नाही. हा कोण आहे रसिको हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. 4 चौकात उठून काय उड्या मारत मारत जरी बोलले तरी लक्ष जाणार नाही असं व्यक्तिमत्व. किचनच्या टाईल्सवर रसिको दुधाच्या पिशव्या जशा चिकटवलेल्या असतात तसा धडावर चिकटवलेला चेहरा. 24 आवर्स मेडिकल असतात तर 24 आवर्स कंटाळा त्यांच्या चेहऱ्यावर असतो. सर सर फक्त पर डे द्या, खायला प्यायला द्या आणि सोडा. कुठे स्किट बीट करून घेता असे भाव. नकोस माझ्याकडे. असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतात रसिक हो. पण या भावाच्या खाली मात्र नवीन कारचा EMI लख दिसत असतो. असा हा माणूस, या माणसाच्या गळ्यात कोकिळा रोज राहते. कोणाचा विश्वास बसेल रसिको. अरे कोण अशी ओळख करून देत? कोण देत अशी ओळख करून? हवी नको आता कोणाची ओळख वगैरे करूच. कार्यक्रमाला सुरुवात कर. हिची ओळख करून द्यायची काही गरज नाही, पण त्यांचा पण स्ट्रगल आहे तो सांगितला पाहिजे. तो तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून सुरू झालाय. गाण्यांचा कार्यक्रम आहे. मुद्द्यावर गाण्याबद्दल अजून एकही शब्द बोललेला नाही आहात. लोचनजी कसं थांब असतं. थांब, असं नाही करणार त्याला. बोल, चल बोल. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं. हाँ. आजचा विषय आहे आत्ता बघतोय. थांब आत्ता ना. बघतोय. जाऊ दे. एक सा मौसीकी के नाम रसिको. क्या है मौसीकी रसिको? क्या है मौसीकी रसिको? रसिको क्या है मौसीकी? क्या है? ब्रह्मांडाच्या ज्या सीमा या है रसिको. मौसीकी क्या है? क्या है मौसीकी रसिको? रसिको, आपल्या जगण्याची जी अनुभूती असते, अनुभूतीच्या क्या है मौसीकी रसिको? मौसीकी मतलब जैकी श्रॉफ साहब का पोलियो डोज का एक वीडियो है रसिको.